नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश। धामणगाव विधानसभा क्षेत्रातील युवा आमदार प्रताप अडसड यांनी मंत्रालयातून अनेक कोटी रुपयाच्या वर निधी खेचून आणला असता धामणगाव विधानसभा क्षेत्रात तसेच नांदगाव, चांदूर आणि धामणगाव या ग्रामीण भागात सुद्धा अनेक कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे। गत अनेक वर्षापासून ज्या प्रतीक्षेमध्ये नागरिक होते, ज्या प्रतीक्षेमध्ये त्यांना निधी मिळत नव्हता, असे काही ग्रामीण भागात अनेक गावं आहे। पण त्या गावापैकी आज आपण मांजरखेड कसबा, चांदुरली तालुक्यातील मांजरखेड कसबा या ठिकाणी आलेलो आहे। आणि या ठिकाणी या गावाला तब्बल 6 कोटी 10 लाख रुपये निधी या ग्रामीण भागात प्राप्त झालेले आहे। आणि या ग्रामीण भागात हा निधी प्राप्त होतात जसे की मांजरखेड कसबा या ठिकाणी या छोट्याशा गावात एवढा मोठा निधी प्राप्त होऊन या गावातील संपूर्ण नागरिकांमध्ये एक आनंदमय वातावरण प्रतापदादा अडसड यांच्याबद्दल निर्माण झालेले आहे। आपण बघू शकतो का या ठिकाणी हे जे श्री नरेंद्र निळकंठराव देशमुख मांजरखेड कसबा यांच्याकडून 75व्या अमृत महोत्सवानिमित्त भयाबाई मंदिराच्या बांधकामाकरिता 7,50,000 रुपयाची निधी सुद्धा प्राप्त करून हे नवनाविन्य मंदिर या ठिकाणी तयार झालेले आहे। आणि असे अनेक ग्रामीण भागात प्रतापदादा अडसड यांनी मंत्रालयातून निधी घेऊन आला असता असे अनेक सभागृह धामणगाव विधानसभा क्षेत्रात सुद्धा बांधण्यात आलेले आहे। त्यामुळे एक आमदार प्रतापदादा अडसड यांच्याबद्दल संपूर्ण धामणगाव विधानसभा क्षेत्रामध्ये एक वेगळीच भावना निर्माण झालेली आहे। प्रत्येकाने त्यांच्यावर एक विश्वास टाकलेला आहे आणि युवा आमदार यांनी तो विश्वास कायम ठेवून हे पूर्णपणे काम सुरू आहे। तसेच आपल्यासोबत मांजरखेड कसबा येथील सरपंच पल्लवी शैलेश देशमुख आहे आणि मला तुमचं MB न्यूजमध्ये स्वागत आहे। प्रथम मला एक सांगा, आज तुम्हाला 6 कोटी 10 लाख रुपये निधी प्राप्त झालेला आहे, याबद्दल तुमची काय सांगाल तुम्ही याबद्दल? नमस्कार, मी पल्लवी शैलेश देशमुख, सरपंच मांजरखेड कसबा। आम्हाला 6 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झालेला आहे, त्याबद्दल मी प्रतापदादांचे खूप खूप आभार मानते। आमचं जे मंदिर आहे गायमुख, तिथे आम्हाला 5 कोटींचा निधी प्रस्थापित झालेला आहे आणि 1 कोटी आणि 25 लाखाचे कामं प्रस्थापित असून त्यातले 60 लाखाचे कामं पूर्ण झालेलं आहे आणि उर्वरित कामं चालू आहे समजा। त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते। ग्रामपंचायतच्या वतीने सर्वांच्या वतीने खूप आभार मानते। धन्यवाद। एवढा मोठा निधी प्रथमच प्राप्त झाला आहे। जसं 10 वर्षापूर्वी जसं इथे तुम्ही काँग्रेस प्रणित एक सरपंच म्हणून गणल्या गेलेली आहे, तर काँग्रेस प्रणित सरपंच असताना हा एवढा मोठा निधी त्यावेळेस प्राप्त झाला होता का? जसे तुमच्याच घरचे तुमचे मिस्टर म्हणजे सरपंच होते, काय सांगाल? बऱ्याच वर्षापासून या कामाचे म्हणजे चालू होते, म्हणजे 10 वर्षात 1 कोटीसुद्धा पैसे आले नव्हते, पण आमच्या या कारकिर्दीमध्ये इतका मोठा निधी मिळाला 6 कोटी म्हणजे माझीसुद्धा म्हणजे खूप सगळ्यांची म्हणा किंवा माझी म्हणा की पायगुण असं म्हणतात कोणी, पण पायगुण तर नाही म्हणू शकत मी, सगळ्यांचे योगदान आहे। जसे राजूभाऊ वगैरे किंवा आणखी कोणा सगळ्यांचे जे गेले होते मुंबईला वगैरे त्यांचे खूप योगदान आहे। सगळ्यात जास्त म्हणजे दादांना खूप खूप आभार मानते मी। त्यांनी आम्हाला इतका मोठा निधी आमच्या गायमुख मंदिराला बद्ध प्राप्त करून दिलं, मी त्यांचे खूप आभार मानते। एवढ्या छोट्याशा गावामध्ये एक 10 कोटी 6 लाख रुपये निधी प्राप्त करून दिला आहे युवा आमदार प्रताप अडसड यांनी। याबद्दल तुम्ही काय सांगा प्रताप अडसड बद्दल? दादांचे तर खूपच आभार आहेत। दादांनी म्हणजे इतका मोठा आमच्या इथे ईदगाला सुद्धा आम्हाला त्यांनी निधी प्राप्त केला। त्यांनी कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता मुस्लिम ईदगाला पण त्यांनी निधी प्राप्त करून दिला आणि त्यांचे मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते। गत 10 ते 15 वर्षापूर्वीपासून एवढा मोठा निधी प्राप्त झाला का? प्रथमच निधी प्राप्त झाला, काय सांगा? प्रथमच निधी प्राप्त झाला। इतक्या माझं लग्न झाल्यापासून म्हणत चालते की मागील 10 वर्षात जितकी कामं नाही झाले तितकी कामं या वर्षी झाली। दादांनी खूप आम्हाला निधी प्राप्त करून दिलेला आहे आणि 6 कोटी म्हणजे पुष्कळ झालेले आहे निधी। इतका निधी अजूनही कुठे दिलेला नाही अशी तरी माझी मन आहे। येथील सरपंच पल्लवी शैलेश देशमुख यांनी सुद्धा युवा आमदार प्रताप अडसड यांचे सुद्धा आभार मानलेले आहे आणि गत 10 वर्षापूर्वी सुद्धा आम्हाला एवढा मोठा निधी मिळाला नाही हे सुद्धा त्यांनी त्यांच्या शब्दातून व्यक्त केलेले आहे। तसेच आपल्यासोबत काही नागरिक सुद्धा आपल्याला जुळलेले आहे। तसेच या मांजरखेड कसबा येथील माजी सरपंच शैलेश देशमुख आहे। शैलेश भाऊ, मला एक सांगा का तुम्ही ज्यावेळेस 10 वर्ष कंटिन्यू 2दा तुम्ही टर्न मारली या ठिकाणी, जो आज 10 कोटी 6 लाख रुपये निधी प्राप्त झालेले आहे, तुमच्या वेळेस हा निधी आला होता का? काय सांगा? आणि आमच्या वेळेस सुद्धा निधी आला होता, परंतु एकंदरीत जो प्रतापदादांनी जो निधी आम्हाला प्राप्त करून दिला तो तितका निधी तो पूर्ण 5 वर्षात येत होता।
परंतु दादांनी हा एकाच वर्षात इतका मोठा निधी आणून दिला आणि त्याचे कामंसुद्धा आता इतके प्रगतीपथावर सुरू आहे. दादांनी इतका मोठा निधी आणून दिला आणि त्यातले बरेचसे कामं जवळपास 70 लाखापर्यंतचे कामं, समाज मंदिर आहे, रोड आहे, रस्त्याचे कामं, नालीचे कामं आणि समाज मंदिराचे कामं पूर्ण झालेले आहे. आणि स्मशानभूमीवरती मागील जवळपास 10-15 वर्षात फक्त एक शेडच होतं, तिथे आता जवळपास 19 लक्ष रुपयाचा निधी नुसतं सौंदर्यीकरणासाठी, बेंच व्यवस्था, रस्ता, प्लेवर ब्लॉकचं कामासाठी उपलब्ध करून दिला आहे. आणि जातीय कोणताही भेदभाव न ठेवता मुस्लिम ईदगाह बांधकामाकरिता सुद्धा 6 लाख रुपये निधी प्राप्त करून दिला आहे. त्याबद्दल मी गावाच्या वतीने, समस्त मांजरखेडवासियांच्या वतीने त्यांचे आभार मानतो. संपूर्ण चांदुरली तालुक्याचे वैभव असलेले मंदिर म्हणजे चांदुरली तालुक्यातील पाताळेश्वर मंदिर या ठिकाणी आपण आलेलो आहे. आणि या ठिकाणी आपण आलो असता आपल्यासोबत याच मंदिराचे अध्यक्ष नरेंद्र देशमुख आपल्यासोबत आहे. तर त्यांच्यापासून आपण जाणून घ्या. प्रथम तुमचं एम न्यूज महाराष्ट्र बातमीमध्ये स्वागत आहे. तुम्ही काय सांगाल, आज तुमच्या मंदिराला जो ब दर्जा प्राप्त झाला हे श्रेय कोणाला देणार? हा जो दर्जा प्राप्त झाला हा आमच्या याचे मतदारसंघाचे, आमच्या धामणगाव मतदारसंघाचे आमदार प्रतापदादा अडसर यांच्या प्रयत्नाने हे झालं. 5 कोटी निधी आला बगरेटमध्ये आमचं मंदिर. पण यापूर्वी समजा ब दर्जामध्ये तुमचं मंदिर नव्हतं, नाही, पण आताच तुमचं या 5 वर्षा कार्यकाळात झालं का? हे झालं म्हणजे असं की प्रतापदादा अडसरचे भरपूर प्रयत्नशील झालं. यापूर्वी तुम्ही प्रयत्न करायला कोणाला यापूर्वी प्रयत्न केले होते आम्ही 17 सालापासून, परंतु झालेच नाही आतापर्यंत. म्हणजे प्रयत्न केले असता तुम्ही कोणासोबत पाठपुरावा केला तर प्रयत्न करण्यासाठी? पाठपुरावा आम्ही आमचे आमदार जे होते जगताप साहेब यांच्या माध्यमातून प्रयत्न केले, परंतु झालेले नाही. ब दर्जा प्राप्त होण्यासाठी कुठल्या प्रकारे तुम्ही प्रयत्न केले आणि कोण प्रयत्न केले? प्रतापदादांनी, आमदार प्रतापदादा अडसरनी स्वतः मंत्रालयात जाऊन प्रयत्न केले. प्रस्ताव बुकलेट स्वतः जाऊन मंत्रालयात बुकलेट दिला आणि सँक्शन करून घेतलं. तुम्हाला ती कॉपी प्राप्त झालेली आहे का, जो तुमचा ब दर्जा प्राप्त झाला म्हणून? हो, ब दर्जा प्राप्त झाला, हे कॉपी आम्हाला प्राप्त झाली. झालेली आहे. हां.